नमस्कार, मी विशाल वाबळे आंबेगाव तालुक्यावरून बोलतोय। काल मनोजदादा जरांगे पाटलांनी काल आव्हान केलं की आंदोलनात बसलेल्या सर्व मराठा समाजातील सर्वांना जेवणासाठी सोय पुरवण्यात यावी। त्यासाठी आंबेगाव मराठा सकल समाजाच्या वतीनं काल एक व्हॉट्सअपवर मेसेज गेला आणि मेसेजच्या माध्यमातून 10 ते 12 गाड्या अन्न आणि पाणी हे मुंबईच्या दिशेने आता थोड्या वेळात रवाना होत आहे। आरक्षण खरं म्हणजे प्रश्न एक आहे, आरक्षण कशासाठी पाहिजे हा कळला पाहिजे सरकारला। कारण की आरक्षण आम्ही ज्येष्ठांसाठी नाही मागत, आरक्षण हे येणाऱ्या पिढीसाठी मागतोय। पिढीसाठी म्हणजे शिक्षणात असलेल्या सवलती आणि दुसरे ह्या नवीन पिढीसाठी ज्या नोकरी व्यवसाय त्यासाठी लागते आरक्षण। कारण की त्याच्यामध्ये दोन पद्धतीने तफावत होती। कारण की ज्याला कमी गुण आहे तो फक्त आरक्षण असल्यामुळं तो साहेब बनतो आणि मराठी समाजाचा माणूस जास्त गुण असून तो शिपाई झाडायला तयार राहतो। म्हणजे हा आमचा मोदी साहेब म्हणतात देश डिजिटल झाला। अहो कुठं डिजिटल झाला? जर तुम्ही एक हक्काने न्याय देऊ शकत नाही नोकरीला तर देश कसं काय डिजिटल झाला? हे फार चुकीचं आहे। तरुणांच्या बद्दल तुम्ही एक हेळसांडण करता आणि सरकारला एक जाहीर आव्हान आहे, आमदारांना मंत्र्यांना सरकारमध्ये असू किंवा विरोधातले असू, तुम्ही मराठी असाल खरंच ह्या मराठी आयांचं तुम्ही दूध प्याला असाल तर मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देशाल, नाहीतर तुम्ही बाप बदलू धंदा करू नका। आरक्षणासाठी मराठ्याचे असाल तर तुम्ही मराठ्यांच्या बाजूने उभे राहा। तुम्हाला एक इशारा आहे आणि काही दिवसांनी जर तुम्ही मराठ्यांच्या बाजूने उभे नाही राहिले तुम्हाला फिरून सुद्धा देणार नाही रोडने। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये लाखो मराठा त्या ठिकाणी सहभागी झालेले आहे। आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहतोय का गेले 3 दिवस या आंदोलकांची कशा पद्धतीने त्या ठिकाणी गैरसोय झाली। खाणं पाणी या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी कुठंतरी त्या ठिकाणी कमी पडत आहेत। आणि जर मराठा समाज हा खरं तर शेतकरी समाज आहे आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर तो सगळ्या जगाला त्या ठिकाणी खाऊ घालू शकतो। मराठा समाज हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे आणि जर आमचा मराठा बांधव जर त्या ठिकाणी उपाशी मरत असेल तर जे आमचे स्थानिक मराठे हे गावामध्ये त्या ठिकाणी काम करतात हे त्या ठिकाणी कुठेही गप्प बसणार नाही। आज खरं तर मनोजदादा जरांगे यांनी काल आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक गावागावामधून त्या ठिकाणी भाकरी चपाती चटणी बिस्किट पुडे भेळ पाणी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्या गोष्टी पुरवण्याचं काम हे निश्चितपणाने हा आमचा मराठा बांधव करतो आहे। आणि या पुढील काळामध्ये देखील जितके दिवस त्या ठिकाणी आरक्षण मिळणार नाही तितक्याच दिवस हे उपोषण त्या ठिकाणी चालू राहणार आहे। आणि हे उपोषण चालू राहण्यासाठी आमच्या बांधवांना त्या ठिकाणी काही कमी पडणार नाही ही देखील दखल आमचा सकल मराठा बांधव त्या ठिकाणी घेणार आहे। आम्ही सर्वजण सर्व पक्षीय मतभेद त्या ठिकाणी बाजूला ठेवून फक्त मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्या एका झेंड्याखाली त्या ठिकाणी एकत्र आलो आहोत। आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत कुठलाही मराठा बांधव त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही विनंती करतो की आपल्या माध्यमातून लवकरात लवकर मराठ्यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता आपण त्या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि हे पवित्र काम आपल्या हातून त्या ठिकाणी व्हावं अशी विनंती सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो।